त्या 5 नगरपालिकेत आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आलात. निवडून आल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे साहेब असतील, या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब असतील, रवी सर असतील, ज्ञानराजी चौगुले सर असतील, जितूदादा शिंदे साहेब असतील, आमच्या या सर्व शिवसेने नेत्यांचा मी खूप खूप आभार मानतो की आम्हाला ही निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला त्यांनी संधी दिली. आणि या संधीमध्ये लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आम्ही लोकांमध्ये राहून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. लोकात आम्ही सुखादुःखात आम्ही मिळून मिसळून राहिलेलो आहोत. म्हणून कुठेतरी लोकांनी आमची कामाची पावती म्हणून या निवडणुकीमध्ये या शहराच्या मतदारांनी आम्हाला एक ऐतिहासिक विजय असा मिळवून दिलेला आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांचे आम्ही खूप खूप ऋणी आहोत. येणाऱ्या पुढील 5 वर्षात आपण कुठले विकास कामे घेऊन समोर जाणार आहात? सर्वप्रथम येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये स्वच्छतेवरती काम करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचं नियोजन, लोकांना रोज मुबलक पाणी मिळावं यासाठी त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो कचरा व्यवस्थापनाचा विषय आहे त्या कचरा व्यवस्थापनासाठी देखील रोज त्याच्यावरती काम करत राहणं हे गरजेचं आहे. ह्या बेसिक फॅसिलिटीज देत असताना, लोकांची सेवा करत असताना या शहरामध्ये नाविन्य उपक्रम आपल्याला राबवावे लागणार आहेत. ट्रॅफिकच्या संदर्भात त्याच्यासाठी पुढाकार घेऊन त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. आपल्या शहरामध्ये अद्ययावत भाजी मंडई आपल्याला उभारावी लागणार आहे, जेणेकरून 7 दिवस इथल्या नागरिकांना सर्व विक्रेते असतील, खरेदीदार असतील यांच्यासाठी सोय होणार आहे. त्यानंतर व्यापारी संकुलावरती इथं उभारून इथले जे व्यापारी असतील त्यांना त्यांची सेवा करण्याची इथं संधी मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे क्रीडांगणाचा विषय या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्व युवकांसाठी, युवतींसाठी एक चांगलं अद्ययावत क्रीडांगण उभारून त्यांना त्या संदर्भात इथं प्रशिक्षण देऊन चांगले खेळाडू कसे तयार होतील याच्यावरती आमचा भर असणार आहे. आणि एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं सांडपाणी व्यवस्थापनाचा विषय आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला उमरगा शहरामध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट उभारावा लागणार आहे, जेणेकरून कायमस्वरूपी त्या पाण्याचा तो प्रश्न मिटेल याची मला खात्री वाटते.